हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रातःकालीन भगवत चर्चामध्ये आपले सगळे महानुभावांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सूक्ताचे अनुमोदन यातील श्लोक 7 ते 9 पर्यंत बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततो ततः जयमुदीरये जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु भद्रेषु नित्यं नित्यं भगवत सेवया भागवतसेवया भगवते भगवती उत्तमश्लोके उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. भक्तिर्भवति हरे नैष्टिकी। कृष्ण. श्लोक 7 विक्रमः भूः भुवः स्वच विक्रमः भूभुवः स्वः च। क्षेमस्य शरणस्य च क्षेमस्य शरणस्य च। सर्वकामवरस्य अपि सर्वकामवरस्यापि। हरे चरण आस्पदम्. हरेः चरण आस्पदम्। चरणास्पदम् अपां वीर्यस्य सर्गस्य अपां वीर्यस्य सर्गस्य। अपां वीर्यस्य सर्गस्य अपां वीर्यस्य सर्गस्य। पर्जन्यस्य प्रजापतेः पर्जन्यस्य प्रजापतेः। पुंसः शिश्न उपस्थतु पुंसः शिश्न उपस्थः तु। प्रजाति आनंद निवृत्तेः प्रजाति आनन्दनिवृत्तेः। पायूयमस्य मित्रस्य पायुः यमस्य मित्रस्य। परिमोक्षस्य नारद परिमोक्षस्य नारद। हिंसायाः निवृत्तेः मृत्यो हिंसायाः निवृत्तेः मृत्योः। निरयस्य गुदं स्मृतः निरयस्य गुदं स्मृतः। विक्रमभुः भुवः स्वः च क्षेमस्य शरणस्य च सर्वकामवरस्य अपि हरेः चरण आस्पदम् अपां वीर्यस्य सर्गस्य पर्जन्यस्य प्रजापते पुंसः शिष्णो उपस्थतु प्रजाति आनन्द निवृत्ते पायूयमस्य मित्रस्य परिमोक्षस्य नारद हिंसाया निवृत्ते मृत्योः निरयस्य गुदम स्मृत. भाषांतर. अशा रीतीने भगवंताची पुढची पावले ही ऊर्ध्व, अधर आणि स्वर्गलोकासाठी तसेच आपल्या आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचे आश्रयस्थान आहेत. त्यांचे चरण कमळ सर्व प्रकारच्या भयापासून रक्षण करतात. विराट पुरुषाच्या जननेंद्रियातून जल, वीर्य, जनन क्रिया प्रक्रिया, वर्षा आणि प्रजापतींचा उगम होतो. प्रजोत्पादनाचे कष्ट नाहीसे करणाऱ्या आनंदाचे कारण म्हणजे त्यांचे जननेंद्रिय आहे. हे नारदा, विराट पुरुषाचे गुदद्वार यमराज आणि मित्राचे निवासस्थान आहे. आणि उत्सर्जन, छिद्र व मलाशय हे द्वेष, दुर्भाग्य, मृत्यू, नरक इत्यादींचे स्थान आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरु चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देव
ओ नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. राम राम राम, हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, राम हरे हरे हरे. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 6 पुरुष सुक्ताचे अनुमोदन श्लोक क्रमांक 7 ते 9 समजण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण भाषांतरात पाहिलंच ऐकलंच की भगवंताची जी पुढची पाऊल आहे ते भू भुवा आणि स्वर लोक यांचे अं, निवास आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे आणि आश्रयस्थान आहे, त्यांचं आश्रयस्थान आहे. आणि त्यांचे चरण कमळांचा जर आपण अं, आधार घेतला, आश्रय घेतला, सर्व प्रकारच्या भयातून संरक्षण देतात. दुसऱ्या पुढच्या श्लोकात त्यांनी विराट पुरुषांच्या जननेंद्रियातून जल वीर्य जनन प्रक्रिया वर्षा प्रजापतींचा उगम याविषयी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी पुढच्या श्लोकात विराट पुरुषाचे गुदद्वार हे यमराज आणि मित्राचे निवासस्थान आहे. आणि अजून काही गोष्टींची त्यांनी चर्चा केलेली. प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते. हरे हरे कृष्ण. कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जसं माताजी बोलल्या, अत्यंत गहन आध्यात्मिक शिक्षण पहा आपल्याला इथे मिळतंय. भगवंतांच्या चरण कमळांचा पूर्ण निशंसक आश्रय, संतो उत्पत्तीतील सुखाचे दैवी स्रोत, त्याचे बंधन रूप परिणाम आणि मृत्यूची शाश्वती. हे श्लोक भक्तियोगाची मूळ तत्व स्पष्ट करतात आणि आपण काम वासना मुलूक जीवनातून मुक्त कसे व्हावे हे सांगतात. ब्रह्माजी सगळ्यात आधी सर्व विश्वाचा आश्रय कसं भगवंतांची चरण कमळे आहेत हे समजवतात. सर्व जगासाठी चरण कमळांचाच आश्रय, एकट्या पृथ्वीसाठीच नव्हे तर संपूर्ण त्रिलोकांचा आश्रय भगवंतांच्या चरणात आहे. आणि या पूर्ण शरणागतीस शुद्ध भक्ती असं म्हणतात. भगवंत पूर्ण संरक्षणाची हमी देतात. भगवद्गीतेत 18व्या अध्यायातील 66व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. आणि या शरणागतीने भक्त भयमुक्त होतो, कारण की भगवान पुढे म्हणतात, हम त्वम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, मा शुच. आणि याचं सगळ्यात चांगलं प्रमाण म्हणजे बली महाराज. सर्व काही गमावूनही त्यांनी भक्ती सोडली नाही. बली महाराजांच्या समोर स्वतः भगवंत आलेत आणि त्यांनी काय केलं, तर त्यांनी 3 पग भूमी मागितली आणि 2 पायांमध्येच सर्व काही त्यांनी व्यापून घेतलं. आणि मग वामन भगवंत म्हणाले, आता मी काय करू? तर बली महाराज म्हणाले, ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींपेक्षाही मोठ्या त्या गोष्टींच ज्याच्याकडे आहेत ते असतात. म्हणून आता तुम्ही माझ्या शिरावर तुमचं पाऊल ठेवा आणि माझा स्वीकार करा. वामन भगवंत एवढे प्रसन्न झाले की ते म्हणाले, चल तुला काय पाहिजे सांग. आणि त्यांनी काय मागितलं, की तुम्ही माझे द्वारपाल म्हणून राहा. तर सर्व काही गमावूनही त्यांनी असं काही प्राप्त केलं जे इव्हन देवी देवतांनाही कधी प्राप्त झालेलं नाही. आणि म्हणूनच म्हणतात की शुद्ध भक्ताचे जीवन दर्शन खूप महत्वाचं आहे. भक्त कधीच एकटा राहत नाही. जिथे जिथे चित्त भगवंतांच्या सेवेत असते तेच स्थान वैकुंठ होते. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, कीटजन्य हो यथा तू या दास. म्हणजे एक कीटक जरी जन्माला आलो तरी तुझे भक्ती संग मला लाभावा. आणि म्हणून प्रभुपादजी आपल्याला सांगतात की देवतांवर अवलंबन टाळा. सर्व देवता भगवंतांवरच अवलंबून आहेत, त्यांच्याच आश्रयाने जग चालते. म्हणून भक्त केवळ भगवंतांवरच विश्वास ठेवतो.
बली महाराजांचं तर आपण उदाहरण पाहिलं. स्वतः श्रील प्रभुपादांचं उदाहरण घेऊया. एका चर्चासत्रामध्ये महाराज आम्हाला सांगत होते की प्रभुपादाजींनी त्यांचं सर्व भौतिक जे काही ऐश्वर्य आहे, भौतिक गोष्टी, त्या सर्व सोडल्या आणि कृष्ण भावनामृताचा स्फोट झाला. आणि म्हणून भगवंताच्या चरण कमलांचा आश्रय खूप महत्वाचा आहे. आपल्याला हे भक्तिलता बीज खूप महत यज्ञानंतर प्राप्त झालेलं असतं. भगवंतांची कृपा झाल्यामुळे, भक्ताची कृपा झाल्यामुळे, गुरुची कृपा झाल्यामुळे. चैतन्य महाप्रभू सांगतात की आपल्याला ह्या भक्तिलता बीजाला एवढं चांगलं जोपासायचंय की हळूहळू हळूहळू ही लता या भौतिक आकाशाला पार करून आध्यात्मिक दुनियेमध्ये जाऊन गोलोक वृंदावन पर्यंत पोहोचून भगवंतांच्या चरण कमळाला स्पर्श करेल आणि तिथे त्यांना फलित प्राप्त होईल. एवढी आपल्याला काळजी घ्यायची. बरं, शरणागती सांगून जो पहिला समस्या होती ती दूर करून ब्रह्माजी थांबत नाहीयेत. ब्रह्माजी दुसऱ्या समस्येवर लक्ष देत आहे की कसं काम वासना मुलूक बंधनाचं वास्तव्य आहे. प्रभुपादजी आपल्याला समजवतात की संततीसाठी दिलेले सुख ही काम आहे. हा आनंद भगवंतांच्या दैवी शरीरातून आलेला आहे, पण भौतिक प्रदूषणामुळे तो विकृत झालाय. प्राकृत सुख नसते तर कुणीच संततीसाठी प्रयत्न केला नसता. काम हे भगवत प्रेमाच्या विकृत प्रतिबिंब आहे. भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवंत म्हणतात की तिसऱ्या अध्यायातील 39व्या श्लोकात, काम एष क्रोध एष. तर कामाच्या पाशामुळेच जीव सतत जन्ममरणाच्या चक्रात अडकतो. पुन्हा पुन्हा चर्वित चर्वणानाम, आधीच चावलेली वस्तू परत चावणं म्हणजे कामवृत्तीचे जीवन. ह्या श्लोकाचा संदर्भ देऊन आपल्याला शिकवताना प्रभुपादजी समजवतात की खरं म्हणजे कुटुंब जीवनाची खरी जबाबदारी काय. मुलं फक्त उत्पन्न न करता त्यांना कृष्ण भक्त बनवणं हेच पालकत्वाचं अंतिम उद्दिष्ट असावं. श्री प्रभुपाद म्हणतात, मुलं झाली तर ती कृष्ण भक्त होण्यासाठीच हवीत, अन्यथा पशु समान आहेत. आणि म्हणून आपले प्रयत्न असावे की कामाचे रूपांतर प्रेमात कसे करता येईल. भगवद्गीतेमध्ये तिसऱ्या अध्यायातील 41व्या श्लोकात स्पष्ट केलेलं आहे की काम हे भगवत प्रेमाचे विकृत रूप आहे. शुद्ध भक्तीने कोणताही जीव बदलू शकतो, अगदी उशिरा सुरुवात केली तरी. प्रभुपादाजींनी शुद्ध भक्ती जेव्हा दिली, त्याच्याविषयी माहिती सांगितली, तर सर्व विदेशी हिप्पीज हॅप्पीज झालेत. आणि मग तिसऱ्या समस्येविषयी ब्रह्माजी म्हणतात, मृत्यू, मत्सर. आणि ते काय आहे तर निर्गमन मार्ग आणि त्यांचा संबंध आहे. मृत्यूचे नियंत्रक देवता मित्र. वैदिक साहित्यात मित्र अनेकदा वरुणाशी संबंधित आहे, परंतु तेथे तो मृत्यूच्या प्रक्रियेचा नियंत्रक म्हणून वर्णन केला गेला आहे, जो निर्गमनाच्या कार्याशी जोडलेला आहे. हे भौतिक विश्वातील उत्सर्जन आणि क्षय प्रक्रियेचे प्रतीक आहे, ज्याचा अंत मृत्यूने होतो. मत्सर, दुर्दैव, मृत्यू, नरक, गुदद्वार जे आहे ना, जे कचऱ्याचे उत्सर्जन स्थान आहे, भौतिक जीवनातील नकारात्मक पैलूंचे प्रतीक आहे. मग त्याला ईर्ष्या म्हणा, दुर्दैव म्हणा किंवा नरकासारख्या दुःखद परिस्थिती म्हणा. हे भौतिक जीवनातील अज्ञान आणि प्रभूपासून दुरावल्यामुळे निर्माण होणारे परिणाम आहेत. आध्यात्मिक महत्व हेच की विश्वरूप हे भक्तांसाठी ज्ञानाचा विषय आहे, ज्यामुळे आपल्याला हे समजतं की भौतिक विश्वातील प्रत्येक प्रक्रिया, अगदी उत्सर्जन आणि मृत्यू सुद्धा प्रभूच्या दैवी देहातूनच उत्पन्न होते. परंतु हे पैलू आपल्याला भौतिक जीवनाची क्षणभंगूर दुःखद स्वरूपाची आठवण करतात. मृत्यू ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भागवतमच्या पहिल्या स्कंदातील 8व्या अध्यायातील 35व्या श्लोकातच आपण पाहिलंय की मृत्यू हा भौतिक जीवनाचा अपरिहार्य भाग आहे.
या भौतिक जीवनामध्ये जन्म, वाढ, टिकणे, उपउत्पादने, क्षीण होणे आणि मृत्यू या 6 अवस्था आहेत. आणि हे चक्र प्रभूच्या इच्छेनुसार चालत राहतं. मत्सर आणि दुर्दैव त्याच समान. ईर्ष्या हा आत्म्याचा कृष्णाशी असलेल्या शाश्वत संबंधाच्या विस्मरणामुळे उद्भवतो. यामुळे स्पर्धा, अभिमान, भौतिक संपत्तीशी आसक्ती निर्माण होते, ज्यामुळे दुर्दैव आणि दुःख येतात. नरकासारख्या परिस्थितीलाही सामोरं जावं लागतं. नरक हा संदर्भ जो इथे आलाय, तो पापी कर्मांच्या परिणामांना सूचित करतो, जे भौतिक इच्छांमुळे प्रेरित होतं. भगवद्गीतेतील 3 अध्यायातील 39व्या श्लोकामध्ये सांगितलंय की काम आणि मत्सर हे अग्निप्रमाणे, जे कधीच समाधानी होत नाही आणि आत्म्याला पुन्हा पुन्हा दुःखात बांधते. तर भक्तांसाठी इथे अमूल्य शिकवण्या आहेत पहा. पहिलं म्हणजे निशंक श्रद्धा असेल तर निसंत सुरक्षा मिळेल. जो श्रीकृष्णाच्या रक्षणावर पूर्ण विश्वास ठेवतो, तो कधीच भयभीत होत नाही. एका व्याख्यानात एक महाराज सांगत होते की पॅरिसच्या तुरुंगात सुद्धा कसं ते मानसिकरित्या संकीर्तन, अर्चन आणि भोग अर्पण करत असायचे. म्हणजे जे भक्त असतात ते कुठेही कसल्याही परिस्थितीत जरी असले तरी भगवंतांची सेवा कधी सोडत नाही आणि भगवंतही त्यांना कधी सोडत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काम हे कारागृह आहे. मैथुन्य आगार हीच भौतिक जगाची व्याख्या आहे. काम पाशात अडकलेला जीव बंदी आहे. म्हणून शास्त्र सांगतात, स्त्रीसंग टाळा आणि संयम राखा. तिसरी गोष्ट, मांत्रिक यज्ञ नाही, भक्तीच करा. कलियुगामध्ये तरी तेच जास्त महत्वाचं आहे. धन, आरोग्य, संतान यासाठी यज्ञ करणं, मंत्रतंत्रांचा वापर करणं हा व्यापार आहे. भगवंतांसाठी केलेली भक्ती हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. स्वातंत्र्य म्हणजे 2च पर्याय. एक, श्रीकृष्णाच्या आदेशाचे पालन करणे किंवा दुसरं, त्याच्या आदेशाची अवहेलना करून भ्रमात राहणे. जसं 6व्या स्कंदामध्ये 17व्या अध्यायातील 28व्या श्लोकात आपण पाहणार आहे, नारायण परायण हा म्हणजे भक्तांसाठी स्वर्ग, नरक, मोक्ष सारेच सारखे आहेत. ज- आणि म्हणूनच जेव्हा सर्व काही ज्ञान दिलं गेलं ना, तेव्हा कृष्ण संपूर्ण समर्पित झाला. 18व्या अध्यायातील 73व्या श्लोकात कृष्ण बोलतो, नष्ट मोह स्मृती लब्धा. तर आपल्याला हे समजणं खूप आवश्यक आहे की कामवृत्तीचा मूळ अर्जुन स्त्रोत, बोलतात, अर्जुन. सॉरी अर्जुन बोलतात. अर्जुन बोलतात, सॉरी क्षमा, अर्जुन बोलतात. इंद्रियांची सेवा म्हणजे अज्ञान आणि कृष्ण सेवा म्हणजे मुक्ती. तर या श्लोकातून आपल्याला निष्कर्ष असेच काढता येतील की पूर्ण श्रद्धेने फक्त भगवंतांच्या चरण कमळांवर आश्रय घ्या. कामवृत्तीमुळे आपण जन्म मरणाच्या बंधनात अडकलोय. यातून मुक्त होण्याचा उपाय म्हणजे शुद्ध भक्ती, योग्य संग आणि इंद्रिय संयम. प्रभूच्या पौरलौकिक स्वरूपावर ध्यान करून त्यांच्या कमळाच्या चरणांना शरण जाऊन आपण या भौतिक मर्यादांवर मात करू शकतो. चला पवित्र नामाचा जप करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्तांचा सहवास घेऊ आणि शुद्ध भक्तीच्या सेवेत गुंतवून, यामुळे काय होईल तर मत्सर, मृत्यूची भीती, सर्व भौतिक दुःखांवर मात होईल आणि कृष्णाच्या शाश्वत आश्रयात आपण पोहोचू. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम.